आज जो सन्माननीय खासदार आणि सन्माननीय आमदार यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जी आगपागड केली त्याचं खरं कारण बघता आपल्या लाडक्या मर्जीतील कंत्राटदाराला त्या रस्ते योजनेचं काम मिळालं नाही, 140 कोटीचं काम मिळालं नाही। केवळ त्यामुळे त्यांनी आज जो पापड केलेला आहे, वारंवार प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणून, वारंवार मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणून ते काम लाडक्या गुत्तेदाराला म्हणजे संभाजीनगरच्या त्यांच्या एका लाडक्या गुत्तेदाराला देण्यासाठी ते वारंवार दबाव आणत होते, परंतु ते काम सदरील गुत्तेदाराला मिळाले नसल्यामुळे त्यांनी आज ही सगळी आगपागड केलेली आहे। पालिका तुमच्याकडे, आमदार तुमचे, खासदार तुमचे, तुम्ही राज्याचे प्रमुख नेते असताना सुद्धा शहरातील रस्त्यासाठी 1 रुपयाचा निधी तुम्ही आणू शकले नाही आणि तुम्ही आज जनतेच्या त्रासाबद्दल बोलत आहे। वास्तविक तुम्हाला जनतेच्या त्रासाची काळजी नसून तुमच्या लाडक्या कंत्राटदाराला काम न मिळाले याची काळजी तुम्हाला आहे। आता परत SIT लावायची मागणी म्हणजे परत चालू होणाऱ्या रस्त्याला, शहरातल्या कामाला हा खीळ घालण्याचा प्रकार आहे। म्हणजे परत रस्त्याच्या कामाला स्थगिती आणायची हे ह्यांच्या मनात दिसतंय। SIT 100% SIT 140 कोटीच्या कामाची करा, त्यातबद्दल आमची काही हरकत नाही, परंतु त्याचबरोबर धाराशिव बिंबळी उजनी रस्त्याच्या टक्केवारीसाठी 2 वर्ष काम कोण अडविलं, येरमाळा रस्ते कळंब रस्त्याचं काम कोण अडविलं, पवनचक्कीच्या कामात कोणाचे हात काळे झालेले आहेत, कोणाचा भाऊ तेर तुळजापूर रस्त्याच्या कामात पार्टनर आहे, कोणाचा भाऊ बार्शी बोरफळ रस्त्याच्या कामात पार्टनर आहे, याची SIT चौकशी झाली पाहिजे।